नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 2 जानेवारीचा भाग खूपच छान झाला आहे. अर्जुन सायलीला एकट्यात भेटणार का, हे आजच्या भागात कळणार आहे. त्यामुळे या भागाचा रिव्ह्यू व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागाची सुरुवात होते चैतन्य आणि अर्जुन पासून. चैतन्य अर्जुनला म्हणतो, जोपर्यंत मधू भाऊंचा राग आहे तोपर्यंत सायली वहिनी तुझ्याशी बोलणार नाही. अर्जुन म्हणतो, मधू भाऊंना कोर्टात भेटायचं आहे. या विचारानेच माझ्या पोटात गोळा आलाय, कारण मधू भाऊ सगळ्यांसमोर माझ्याशी नीट बोलणार नाहीत. चैतन्य म्हणतो, मधू भाऊंना वाटत आहे की तू फसवून त्यांच्या मुलीशी लग्न केलंस, परंतु तू असं काहीच केलेले नाहीयेस. तू फक्त प्रेम केलंस हे त्यांना कळायला हवं. अर्जुन म्हणतो, बरोबर बोलतोयस तू. जो गुन्हा मी केला नाही तो मी स्वीकारणार नाही. मधू भाऊंना हे कळायला हवं की मी त्यांच्या मुलीवर खरं प्रेम केलं आहे. चल जाऊ आपण. आज कोर्टात मला मिसेस सायलीला भेटायचं आहे. इकडे सगळेजण कुटुंबीय बसलेले असतात. तन्वी म्हणते, आता आपण सायलीच्या सगळ्या वस्तू जाळून टाकल्याच आहेत. आता आपण पुढची स्टेप करू. आता आपण कंपल्सरी आनंदात राहायचं. अस्मिता म्हणते, बरोबर आहे. मला असं तोंड पाडून राहायला अजिबात आवडत नाही. घरात कोणीतरी मेलं आहे असं वाटत आहे. तन्वी म्हणते, यावर माझ्याकडे एक आयडिया आहे. या घरात जर कोणी दुखी झालं तर मला लगेच 5,000 रुपये ट्रान्सफर करायचे. तन्वीच्या या बोलण्यावर सगळे हसायला असतात. अश्विन म्हणतो, बरे आहे, आता तुझी मज्जाच मज्जा आहे तन्वी. ती म्हणते, उलट मला हे पैसे नको आहेत, म्हणजे घरात कोणालाही वाईट वाटणार नाही. प्रताप हसत म्हणतो, मी सुद्धा नाही देणार. आणि कल्पना, तू सुद्धा लक्षात ठेव, तू दुःखी झालीस आणि तुझ्यामुळे जर मला तन्वीला पैसे द्यायला लागले तर याद राख. अन्नपूर्णा आजी हसून म्हणते की माझे पैसे तर सगळे अन्नपूर्णा ट्रस्टला जातात, त्यामुळे मी सुद्धा तुला पैसे अजिबात देणार नाही. तन्वी म्हणते, पूर्णा आजी हसताना तू किती सुंदर दिसतेस. मग सगळे नाश्ता करायला लागतात. तन्वी आग्रह करून सगळ्यांना वाढत असते. अन्नपूर्णा आजी म्हणते, तू पैसे द्यायची धमकी दिली आणि बघ सगळे हसायला लागले. तेवढ्यात चैतन्य आणि अर्जुन खाली येत असतात. तन्वी हसून म्हणते, माझ्या या बिझनेसमध्ये माझा किती मोठा लॉस होणार आहे हे तर मला दिसतच आहे. अर्जुन म्हणतो, मम्मा मी कोर्टात चाललो आहे. परंतु अर्जुनला कोणीही उत्तर देत नाही. तेवढ्यात अस्मिता म्हणते, डॅड मी सुद्धा बिझनेस करायचा ठरवला आहे आणि मी तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंत होऊन दाखवेल. प्रताप म्हणतो, अस्मिता मी अजून सुद्धा पूर्णाईपेक्षा श्रीमंत व्हायचा प्रयत्न करत आहे, परंतु मला ते अजून जमलेलं नाही. अर्जुनचं बोलणं घरातल्यांनी दुर्लक्षित केल्यामुळे चैतन्य म्हणतो, मावशी आम्ही येतो. कल्पना म्हणते, ठीक आहे, जा आणि काळजी घ्या. मग ते दोघं जायला निघतात. तेवढ्यात तन्वी त्यांना थांबवते आणि म्हणते की अर्जुन नाश्ता करून घे. अर्जुन म्हणतो, मला नको. तन्वी म्हणते, ठीक आहे, नको करूस, परंतु मी तुझ्या गाडीमध्ये तर बसू शकते ना. मी सुद्धा आश्रम केससाठी कोर्टातच चालले आहे, आपण एकत्र जाऊया. परंतु अर्जुन नकार देतो. तन्वी त्याचा हात पकडून त्याला थांबवते. तन्वी चिडून म्हणते, का वागतोस तू असं? मी काय तुला त्रास दिलाय का? ती पूर्ण आजीकडे वळून म्हणते, पूर्ण आजी तू तरी सांग ना याला. माझं फक्त एवढेच म्हणणं आहे की आपण एकाच ठिकाणी जात आहोत तर सोबत जाऊया. पूर्ण आजी म्हणते, तुझं अजिबात चुकत नाही. परंतु अर्जुन आपला हात सोडवून निघून जातो. त्यावर तन्वीचा प्रचंड मूड ऑफ होतो. कल्पना तिला म्हणते, तन्वी वाईट वाटून घेऊ नकोस. परंतु अर्जुनच्या अशा वागण्यामुळे सगळ्यांचे चेहरे सिरियस होतात. त्यांचे सिरियस चेहरे झालेले पाहून तन्वी म्हणते, चला सगळ्यांनी पटकन 5,000 रुपये काढा. अश्विन म्हणतो, सगळ्यात पहिले तर तू सिरियस झाली होतीस, मग तूच आता माझ्या अकाउंटला 5,000 रुपये पाठव. तन्वी म्हणते, पण मी दुखी नाहीये. अर्जुनला माझ्या मैत्रीची किंमत वाटेपर्यंत मी वाट पाहणारच. ती कल्पनाला म्हणते, मामी मी कोर्टात जाऊन येते. ती अस्मिता आणि अश्विनला म्हणते की आता जबाबदारी तुमची आहे. मी नसल्यावर इथे कोणी दुखी दिसलं तर त्यांच्याकडून 5,000 रुपयांचं चलन फाडायचं. मी आल्यानंतर वसुली करेल. तिच्या या बोलण्यावर परत सगळे हसायला लागतात. इकडे सायली घरात एकटीच बसलेली असते आणि बॅगमधून साड्या काढून आठवणीत रडत असते. त्या साड्या अर्जुनने तिला घेतलेल्या असतात. त्या एका साडी मागे खूप साऱ्या आठवणी असतात. सायली त्या पुन्हा व्यवस्थित कपाटात ठेवते. त्या बॅगमध्ये एक डायरी सुद्धा असते. ती डायरी सायलीनेच अर्जुनला दिलेली असते. त्यात अर्जुनचं पूर्ण वेळापत्रक असतं. ते वाचून सायली पुन्हा रडायला लागते. तिला खूप साऱ्या आठवणी यायला लागतात आणि ती डायरी छातीशी घट कवटाळून सायली पुन्हा रडायला लागते. इकडे कोर्टाबाहेर जोशी वकील, साक्षी आणि महिपत उभे असतात.
साक्षी म्हणते आज मला फायनली असं वाटत आहे की ही केस माझ्यासाठी संपली आहे. जोशी वकील म्हणतो तुम्ही खात्री बाळगा. लवकरच हे सिद्ध होणार आहे की खुनाच्या रात्री तुम्ही आश्रमाच्या जवळपास सुद्धा नव्हता. साक्षी म्हणते याची व्यवस्थित तयारी केली आहे ना तुम्ही? महिपत जोशीकडे पाहून म्हणतो त्याच्यावर नोटांचा पाऊस पडलाय मी. त्याला हे करावंच लागेल. इकडे अर्जुन आणि चैतन्य गाडी चालवत असतात. अर्जुन म्हणतो कोर्टात गेल्यावर मला त्या जोशी वकिलांचा चेहरा पाहून खूप राग येणार आहे. चैतन्य म्हणतो परंतु तुला राग येऊन चालणार नाही, कारण तिथे मधू भाऊ सुद्धा असणार आहेत. अर्जुन म्हणतो बरोबर आहे, मला त्यांना पटवून द्यायचंच आहे की माझं मिसेस सायलीवर खरं प्रेम आहे. मला तर मधू भाऊंची काळजी वाटत आहे, कारण तो जोशी वकील महिपतला कधीही जाऊन मिळू शकतो. तेवढ्यात तो दोघं कोर्टात पोहोचतात. त्यांना तिथं आलेलं पाहून महिपत लगेच म्हणतो नमस्कार अर्जुन सुभेदार. अर्जुनला महिपतला बघून खूप राग येतो, परंतु तो आपल्या रागावर कंट्रोल ठेवतो आणि कोर्टाच्या आत जातो. तेवढ्यात त्या दोघांना बघून लपलेला जोशी वकील बाहेर येतो. महिपत म्हणतो जोशा थोडक्यात वाचलाच असतो. आज जर त्या सुभेदाराने तुला माझ्यासोबत बोलताना पाहिला असता तर तुझी काही खैर नव्हती. आणि ते तिथून निघून जातात. चैतन्य आणि अर्जुन कोर्टाच्या दारात बोलत उभे असतात. तेवढ्यात तेथे मधू भाऊ आणि कुसुम येतात. तेवढ्यात घराला लॉक लावलेली चावी खाली पडते. कुसुम म्हणते ही चावी मी माझ्या पर्समध्ये ठेवते. एवढ्यात तेथे अर्जुन येतो. त्याला बघून मधू भाऊ रागाने चालायला लागतात, परंतु त्यांचा तोल जातो. अर्जुन त्यांना सावरतो, परंतु त्याला दुर्लक्षित करून मधू भाऊ तिथून निघून जातात. सायली बद्दल अर्जुन कुसुमला विचारतो. कुसुम म्हणते ती येऊ शकली नाही. त्यामुळे आनंदित झालेला अर्जुनाचा चेहरा लगेच उतरतो आणि तो तिथून बाजूला जातो. कुसुम लगेच चैतन्यला म्हणते ही चावी घ्या, ही माझ्या घराची चावी आहे. सायली घराच्या आतमध्ये आहे. ही चावी तुमच्या मित्राला द्या, म्हणजे त्याला सायली सोबत मनमोकळेपणाने बोलता येईल. पुन्हा अशी संधी कधी भेटेल काही सांगता येत नाही. चैतन्य ती चावी घेतो आणि म्हणतो की ताई तुमचे खूप खूप धन्यवाद. चैतन्य ती चावी घेऊन अर्जुनकडे येतो आणि अर्जुनला म्हणतो ही चावी घे. तो म्हणतो ही कसली चावी आहे? चैतन्य हसत म्हणतो ये सायली वहिनी के दिल के चाबी है. अर्जुन चिडून म्हणतो नीट सांगशील का? चैतन्य म्हणतो ही कुसुम ताईच्या घराची चावी आहे, तू तिथे जा. मधू भाऊ आणि कुसुम कोर्टात असणार आहेत, त्यामुळे तुला सायली वहिनी सोबत बोलता येईल. अर्जुन म्हणतो याचा अर्थ मधू भाऊंनी मिसेस सायलीला घरात लॉक केलेलं आहे. परंतु मला एक गोष्ट सांग, ही चावी तुझ्याकडे कशी आली आणि हे सगळं तुला कसं काय माहिती? चैतन्य मनात विचार करतो की याला जर खरी गोष्ट सांगितली तर हा चावी घेणारच नाही. चैतन्य खोटं बोलून म्हणतो की कुसुमताई जात होत्या ना, त्यांच्या पर्समधून पडली. त्या कोणाशी तरी बोलत होत्या, तेवढ्यात मी ती चावी उचलली. सगळं जाऊ दे, तू ही चावी घे आणि पटकन जा. अर्जुन ती चावी घेतो आणि सरळ कुसुमताईकडे येतो. कुसुमच्या हातात ती चावी देऊन म्हणतो ही तुमची चावी. खाली पडली होती, ती चैतन्यला सापडली. कुसुम चावी घेऊन म्हणते की पडली असेल, माझ्या लक्षात नाही आलं. चैतन्य म्हणतो की वेडेपणा करत आहेस तू, तुला अशी संधी कधीही मिळणार नाही. अर्जुन म्हणतो मला माझ्या बायकोला भेटायला अशी लपून छपून जाण्याची गरज नाही, मी त्यांना हक्काने भेटेल. अर्जुन कुसुमकडे वळून म्हणतो की मधू भाऊंनी जर खरंच मिसेस सायलीला घरात लॉक केलेलं असेल तर त्यांनी हे बरोबर केलं नाही, कारण जगातलं कुठलंच लॉक मला माझ्या बायकोपासून दूर नाही ठेवू शकत. अर्जुनचा निश्चयाचं बोलणं ऐकून कुसुमला आनंद होतो आणि या भागाचा इथे शेवट होतो. तन्वी कुठली चाल खेळणार हे पाहूया पुढच्या भागांमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 31 डिसेंबरचा भाग खूपच छान झाला आहे. सायली आणि कुसुम परत आल्यामुळे मधुभाऊ काय करणार हे आजच्या भागात कळणार आहे, त्यामुळे 31 डिसेंबरच्या भागाचा रिव्ह्यू व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागाची सुरुवात होते चैतन्यपासून. चैतन्यला कुसुम ताईचा मेसेज येतो. त्यात लिहिलेलं असतं की मी सायलीला घेऊन परत घरी जात आहे, आम्ही कोल्हापूरला जाणार नाही. हे वाचून चैतन्य खुश होतो आणि तो धावतच अर्जुनच्या रूममध्ये येतो. अर्जुनची कोल्हापूरला जाण्यासाठी पॅकिंग चाललेली असते. चैतन्य म्हणतो तू आता कोल्हापूरला जाऊन फायदा नाही, कारण कुसुम ताई आणि सायली वहिनी दोघी घरी परत आल्या आहेत. हा बघ त्यांचा मेसेज, असं म्हणून तो त्याला मोबाईल मधला मेसेज दाखवतो. अर्जुन मेसेज पाहून जाम खुश होतो, म्हणतो आता मी लगेच जाऊन त्यांना भेटतो. चैतन्य म्हणतो यासाठी मी तुला सांगत नव्हतो,
त्या दोघी परत का आल्या या मागचं खरं कारण आपल्याला माहीत नाही, आणि तू तिथे गेलास तर अजून गोंधळ उडेल. तेवढ्यात कुसुमचा परत मेसेज येतो. कुसुमने लिहिलेलं असतं की अर्जुनला आता घरी पाठवू नका, कारण घरी मधू भाऊ असतील आणि त्यांची उगाच चिडचिड होईल. अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे, मी वाट बघेन, आणि आनंदाने म्हणतो की आमच्यामध्ये कोल्हापूर इतकं अंतर नसेल. आता फक्त एकच मिशन आहे आणि ते मिशन म्हणजे मिसेस सायली. इकडे कल्पना आणि प्रताप बोलत बसलेले असतात. प्रताप कल्पनाला विचारतो की घरात बाकी सगळं ठीक आहे ना. कल्पना म्हणते काही ठीक नाही. अर्जुन घरामध्ये असला तरी स्वतःच्याच खोलीत असतो, नीट खात पीत सुद्धा नाही, आणि सगळा राग त्या तन्वीवर काढतो आणि फावल्या वेळात त्या मुलीचा जप करत बसतो. आता तर ती नाही म्हणून कॉफी सुद्धा सोडली आहे त्याने. कल्पना म्हणते खरं सांगायचं म्हणजे मला अर्जुन सोबत एकही शब्द बोलावा वाटत नाही. त्याच्या चुकीमुळे त्याच्या भविष्याचं नुकसान होतंय. या मुलीने त्याच्या आयुष्याची घडी विस्कटून टाकली आहे. प्रताप म्हणतो पण आपला मुलगा जाणता आहे, नामांकित वकील आहे, त्याच्या वागण्याचा दोष दुसऱ्याला देऊ नको. कल्पना म्हणते मला माहीत आहे. एकीकडे मला अर्जुनचा खूप संताप येतो आणि दुसरीकडे त्याची खूप काळजी देखील वाटते. पण आता तुम्ही आला आहात, आता मला धीर आलाय. इकडे मधुभाऊ घाईघाईने दरवाजा उघडतात. दारात सायली आणि कुसुम उभ्या असतात. त्यांना पाहून मधुभाऊंना धक्का बसतो. ते विचारतात काय झालं, तुम्ही अशा परत कसं काय आलात. कुसुम म्हणते कारण बस स्टँड वरती अर्जुन आला होता. अर्जुनने तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ती त्याच्याशी एक शब्दही बोलली नाही. आम्ही बसमध्ये चढलो, परंतु नंतर आम्हाला भीती वाटायला लागली की हा असाच मागे मागे कोल्हापूरला आला तर, कारण तिथे तुमच्या मामे भावाच्या समोर उगाच तमाशा झाला असता, त्यामुळे मीच बस थांबवली. मधुभाऊ म्हणतात मला एक कळत नाही, तो अर्जुन सुभेदार बस स्टँड वरती पोहोचलाच कसा, त्याला कोणी सांगितले हे सगळं. कुसुम म्हणते तो वकील आहे ना, त्यांचे सगळीकडे खबरी असतात. मला वाटतं तिला आपण इथेच ठेवू, म्हणजे ती तुमच्या डोळ्यासमोर राहील. मधुभाऊ म्हणतात तू म्हणतेस ते बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी कुसुम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील संगीताला कॉल करते आणि म्हणते सायलीची तब्येत अचानक खराब झाली म्हणून परत फिरलो. संगीता म्हणते काय झालं तिला. कुसुम म्हणते तिला प्रेम झालं आहे. संगीताला हे ऐकून धक्का बसतो आणि म्हणतो की अगं असं कसं तिला प्रेम झालं, ती आधीच कोणाची तरी बायको आहे ना. कुसुम म्हणते जाऊ द्या काकू, ते सगळे गुंतागुंतीचं आहे, मी तुम्हाला नंतर सांगेल, परंतु सायलीची समजूत काढणं गरजेचं आहे. मधुभाऊमुळे ती स्वतःच्याच नवऱ्यापासून दूर राहत आहे. इकडे तन्वीने सगळ्यांना सायलीने दिलेल्या वस्तू घेऊन एकत्र बोलावलेलं असतं आणि ती सगळ्यांसमोर एक रिकामा बॉक्स घेऊन येते आणि म्हणते या वस्तू म्हणजे तुमच्या सायलीबद्दलच्या आठवणी, त्यामुळे तिने दिलेले गिफ्ट, तिने दिलेल्या वस्तू मी नष्ट करून टाकणार आहे. कल्पना म्हणते तन्वी तुझं म्हणणं बरोबर आहे, आपण ते सगळं सामान जाळून टाकायलाच हवं. तन्वी कल्पनाच्या जवळ येते आणि म्हणते की मामी हे सगळं मी आपल्या घरासाठी करत आहे, आपलं घर पुन्हा हस्त खेळतं झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. हा तन्वी रविराज किल्लेदारचा शब्द आहे आणि या भागाचा इथे शेवट होतो. सायली आणि अर्जुन पुन्हा एकत्र येतील का, तन्वी कुठली चाल खेळणार हे पाहूया पुढच्या भागांमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.